परंतु आपण एक बघितलं की हा दरवर्षी करोडोचा खर्च होतो आणि तो वाया जातो असं प्रामाणिक माझं मत आहे। कारण इथे परमनंट स्ट्रक्चर करायला पाहिजे सरकारने। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं असेल पंढरपूरला आणि इतर ठिकाणी निवासस्थानं जी केली जातात, म्हणजे जे संत आणि जे वारकरी येतात त्यांचे वारकरी निवासस्थान म्हणतात, तशा पद्धतीची परमनंट जी व्यवस्था झाली। आज आपण एका दिवसासाठी करोडो रुपये खर्च करतो, त्यानंतर बसेस आणि इतर घेऊन लोक या क्रांतीस्तंभावर नेहमी येतात, परंतु तेव्हा लोकांची प्रचंड गैरसोय इथे होते। त्यामुळे ती गैरसोय टाळायची असेल तर सरकारने योग्य ती कारवाई करायला पाहिजे। त्याचबरोबर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही 2018 आणि 19ला जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मला एक आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी की ही जी ट्रॅफिक होते आम्ही ह्याच्यावर विचार केलेला आहे आणि वाघोळीच्या टोलपासून ते या ब्रिजच्या पुढे असा आम्ही फ्लायओव्हर बांधणार आहोत, जेणेकरून ट्रॅफिक पण चालू राहील आणि लोकांनाही तुमचा त्रास होणार नाही आणि लोकसुद्धा अत्यंत शांत पद्धतीनं गाड्या घेऊन इथपर्यंत येऊ शकतील असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः मला आश्वासन दिलं होतं। परंतु आपण पाहतो की अजूनही कसल्याही प्रकारचा हा म्हणजे कुठलाही या फ्लायओव्हरचं कुठेही कामकाज चाललेलं दिसत नाही। तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि ताबडतोबीने या इथे फ्लायओव्हरचं काम चालू करावं, जेणेकरून लोकांना जो हा त्रास होतो की 5-6 किलोमीटरवरती त्यांच्या गाड्या थांबल्या जातात आणि नंतर लोकांना चालत मग त्याच्यामध्ये वयोवृद्ध असतात, लहान मुलं असतात, त्यांना चालत इथे यावं लागतं। हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि त्यामुळे सरकारने या बाबतीत त्वरित पावलं उचलावी अशी सरकारला आमच्यातर्फे विनंती आहे। त्याचबरोबर या इथे आजसुद्धा इथे पाण्याची किंवा शौचालयाची योग्य ती व्यवस्था झाली नाही। एवढ्या मोठ्या संख्येने लोक 1-2 दिवसाआधी आलेली आहेत, परंतु जी व्यवस्था असायला पाहिजे ती झाली नाही आणि उद्या माझ्या मते नेहमीपेक्षा जास्त लोक येणार आहेत। कारण मी पाहिलं आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शन असल्यामुळे अनेक उमेदवारांनी जनतेला स्पॉन्सर्ड म्हणून बसेस दिलेल्या आहेत, त्यामुळे उद्या नेहमीपेक्षा जास्त गर्दी होणार आहे। तेव्हा या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी सरकारनं योग्य ती व्यवस्था करावी असं सरकारला माझं आव्हान आहे। त्याचबरोबर या वर्षापासून जर सरकारने योग्य ती कारवाई केली आणि कारण पुढच्या वर्षी म्हणजे बाबासाहेब 1 जानेवारी 1927ला येऊन गेले, त्याला पुढच्या वर्षी 100 वर्ष होतील आणि तेव्हा अलोट अशी गर्दी होईल या इथे आणि त्यामुळे त्या शताब्दी वर्षासाठी सरकारने आत्तापासून पावलं उचलावीत, नाहीतर आयत्या वेळेस जे काही प्लॅनिंग होतं त्यामुळं सर्व व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे। तर याची काळजीसुद्धा सरकारने घ्यावी अशी सरकारला आपल्या चॅनलच्या वतीनं मी आग्रहाची विनंती करतो आणि या इथं आलेल्या सर्वांना आणि येणाऱ्या सर्व आंबेडकर भीमसैनिकांना तसंच या देशातल्या सर्व जनतेला पुढच्या वर्षाच्या हार्दिक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। साहेब, यावेळेस खरं तर मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं मेट्रो आणि इथला विकास आराखडा याबद्दल खरं तर शासनाने खरं म्हणजे जी मेट्रोचं मध्येच काम म्हणजे मध्येच त्यांनी थांबवलेली आहे। खरं म्हणजे ती मेट्रोसुद्धा शिक्रापूरपर्यंत घेऊन गेले तर लोकांची बरीच सोय होईल। या इथं म्हणजे मेट्रोने लोक येऊ शकतील आणि इथे उतरून आणि त्यामुळे मेट्रो जर झाली आणि फ्लायओव्हर दोन्ही जर केले म्हणजे ट्रॅफिकचा पण प्रश्न सुटेल आणि लोकांना येण्या जाण्याचा पण प्रश्न सुटेल अशी आमची रिप्रेझेंटेटिव्ह मागणी आहे। दरवर्षी सर फक्त विकास आराखडा झाला अशी चर्चा होती, पण विकास आराखडा पुढे जात नाही, याबाबत काय सांगाल? तेच तर आता शिंदे सेनेबरोबर तुमची युती आहे, तुम्ही देखील पाठपुरावा करणार का यासाठी? जरूर। यासाठी आता हा कार्यक्रम संपल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि याच्या बाबतीत त्वरित पावलं उचलावीत का पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी इथे व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद।